नमस्कार मंडळी, रामराम. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आणलेला ऊस काढून ठेवला होता, तो आज निदर्शनास आला. मग काय घेतला आणि त्याचे छोटे छोटे भाग करून ठेवले, म्हणजे मुलं दिसली तर खाऊन घेतील. तसा एवढा काही गोड नव्हता, पण ठीक आहे, आता त्याचा सीझन येईल तसा तसा तो गोड होत जाईल. आमच्या शेतामध्ये आम्ही गहू आणि ज्वारीचं पीक घेतो, त्याच्यामुळे पीठ विकत आणायची गरज नाही. संपले की गहू आणि ज्वारी निवडून घ्यायचे आणि दळून मस्तपैकी त्याचं पीठ करून घ्यायचं. आणि आता काय, आमच्या वॉशिंग मशीनमधलं कम्फर्ट संपलं होतं, मग काय देसी जुगाड लावायचा. म्हणजेच मी आता शॅम्पूच्या पुड्या ह्या वॉशिंग मशीनमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यातच ब्लँकेट भिजू घालणार आहे. म्हणजेच आता थंडी आलेली आहे तर ब्लँकेट लागणारच आणि थोडी थोडी गुलाबी थंडी आमच्याकडे वाजते. तुमच्याकडे थंडीची काय परिस्थिती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. वॉशिंग मशीनचा कम्फर्ट संपला की कधी कधी मी असे छोटे छोटे कुटाणे करत असते, तर शॅम्पूच्या पुडीने त्याचा वास छान येतो आणि स्वच्छही निघतं. तर तुम्ही कधी असं केलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, उसाचा रस पिणं चांगलं, पण असं सोलून खाल्ल्याने दात आणि मसुडे दोन्ही छान राहतात. तर तुमचं काय मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा.